वडिलोपार्जित मालमत्तेच्या नोंदीत झालेल्या कथित बनावट ठरावाविरोधात दिंडेगाव तालुका तुळजापूर येथील 81 वर्षीय सावित्रबाई शिवराम घोडके यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर कडक उन्हात आमरण उपोषण सुरू केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। न्यायासाठी वृद्ध महिलेने सुरू केलेल्या या संघर्षाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावित्राबाई घोडके यांच्या सासऱ्यांचे कैलासवासी बंडाप्पा सखाराम घोडके यांचे निधन 11 ऑगस्ट 1978 रोजी झाले होते। मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 15 महिन्यांनी 22 नोव्हेंबर 1979 रोजी ग्रामपंचायतीचा ठराव क्रमांक 22 मंजूर झाल्याचे दाखवून त्यांच्या नावाची नोंद कमी करण्यात आली। त्याऐवजी अन्य व्यक्तीचे नाव नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। मृत व्यक्तीच्या नावावर ठराव मंजूर करणे हा गंभीर प्रशासकीय गैरप्रकार असून तो कायद्याने अवैध असल्याचा दावा घोडके यांनी केला। संबंधित ठराव तात्काळ रद्द करून 1970-71 च्या मूळ नोंदीनुसार मालमत्तेवर कैलासवासी बंडाप्पा घोडके यांचे नाव पूर्ववत करावे तसेच अधिकृत 8 उतारा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी 10 मार्च 2026 रोजी आदेश देऊनही ग्रामसेवकांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। उलट माहिती अधिकाराची दिशाभूल करणारी माहिती देऊन वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। प्रशासनाने 18 एप्रिल पर्यंत कोणताही लेखी निर्णय न घेतल्याने सावित्रबाई घोडके यांनी 20 एप्रिल रोजी सकाळी 10 पासून पंचायत समिती तुळजापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या प्रकृतीला काही हानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही त्यांनी दिला। 81 वर्षाच्या वयात आराम करण्याचे दिवस असताना प्रखर उन्हात न्यायासाठी लढा देणाऱ्या आजींच्या निर्धाराची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे। प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या प्रकरणात न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।